नमस्कार, भारतीय नायकमध्ये आपलं स्वागत आहे. मी अभिजित कांबळे. आज आपण ग्रामपंचायतची बातमी आपण करत आहोत. ग्रामपंचायत गुणवडी ग्रामपंचायत प्रकरण असं आहे की भोलेनाथ चंद्रकांत खोमणे यांनी 12वीची परीक्षा सायन्सनं जवळजवळ 70% पास होऊन उत्तीर्ण झालेले मार्च 2026 रोजी त्या परीक्षेला ते बसले होते, फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान. आणि ही परीक्षा साधारणपणे 23 फेब्रुवारी 2026ला पहिला पेपर म्हणजे इंग्रजी, मराठी, भौतिकशास्त्र, रासायनिक शास्त्र, गणित आणि जीवशास्त्र या विषयांची खोमणे यांनी लेखी परीक्षा दिली होती. ते सांगायचं तात्पर्य असं की खोमणे हे ग्रामपंचायत गुणवडीमध्ये गेले अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 2009 पासनं लिपिक म्हणून या ग्रामपंचायतमध्ये कार्यरत आहे. आणि यांनी ही परीक्षा देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात पूर्णपणे गैरहजर होते. पण यामध्ये गंभीर बाब म्हणजे ऑपरेटर प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर परीक्षा पेपर देत असताना ग्रामपंचायतीतील त्यांची उपस्थिती असल्याचे भासवण्यात आले. आणि ग्रामसेविका ज्या लोणकर व आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी BDO म्हणजे माने यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत ऑपरेटर्स लिपिकाचा बनावट हाजरीपत्रक म्हणजे बनावट कागदपत्राच्या आधारे तयार करून या खोट्या उपस्थितीच्या आधारे या लिपिकाचा गैरहजर असताना गैरहजराच्या काळामध्ये पगार बेकायदेशीर मंजूर करून शासकीय तिजोरीची लूट करण्याचं काम या बारामती पंचायत समितीचे BDO माने आणि ग्रामसेविका गुणवडी गावाच्या लोणकर मॅडम यांनी काढलेला आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये गैरहजर हाजरीपत्रक परीक्षा हॉल तिकीट दरम्यान बोलायचं असं झालं जर या बाबतीमध्ये जर चौकशी झाली तर याच्यामध्ये BDOंची आणि ग्रामविकास अधिकारी ज्या लोणकर मॅडम आहे यांनी बनावट रेकॉर्ड तयार करणाऱ्या ज्या ग्रामसेविका आणि BDO माने आहेत त्यांचे निलंबन करण्यामध्ये काहीच हरकत नाही. कारण जे गजानन पाटील आहेत मुख्य कार्यकारी जे जिल्हा परिषदचे आहेत, आता उद्या ते IAS ऑफिसर होणार आहेत, जे CO आहेत जिल्हा परिषदचे पुणेचे. जर अशाच प्रकारे जर ह्यांच्या कर्मचाऱ्यांच्या चुकी ज्या त्यांनी केलेल्या आहेत आणि जर अशा प्रकारे COंकडे जी गजानन पाटील आहेत यांच्याकडे जर लेखी स्वरूपाच्या जर तक्रारी येत असतील अशा प्रकरणामध्ये आणि ह्या निग्लेशन कामामध्ये कसुराई जर करत असतील तर गजानन पाटील उद्या तुम्ही IAS ऑफिसर होणार आहे, कुठल्या तरी विभागाचे सचिव होणार आहे किंवा एखादा भाग तुमच्याकडे सांभाळण्यासाठी येणार आहे. एकीकडे आपण उदाहरण बघतो जे मुंडे साहेब आहेत, जे आपण मुंडे साहेबच म्हणतो, गजानन पाटलावणे भ्रष्ट अधिकारी नाहीत. मागच्या पण एका प्रकरणामध्ये त्यांच्या प्रकरणामध्ये उप अभियंताने ऑफिसमध्ये पैसे घेताना व्हिडिओ व्हायरल झाला. पण गजानन पाटलांनी त्याची चौकशी कशा प्रकारे केली तर काही नाही, वरनं प्रमोशन झालं कार्यकारी अभियंता म्हणून त्या उप अभियंताचं. मग गजानन पाटलांवर जरा संशयच का जास्त येतोय. हे BDO माने किंवा ग्रामसेविका लोणकर हा विषय जरा थोडासा साईडला ठेवू. पण जे गजानन पाटील आहेत मला तर वाटतंय फार करप्ट आहेत. आता बोलण्याची कारणं पण अशीच आहेत. जर तुमच्याकडे व्हिडिओ पैसे घेताना असेल त्याची शहानिशा करायची होती, तुमचे CCTV फुटेज तुम्ही चेक करायला पाहिजे होते. नक्की पैसे कोणी दिल्यात, का दिल्यात, कशासाठी दिल्यात. तुम्ही डायरेक्ट तुमचा पाहुणा आहे म्हणून तुम्ही प्रमोशन करताय, दुसऱ्या विभागामध्ये त्यांना प्रमोट करताय. गजानन पाटील तुमच्यावर खरंच संशय येतोय. तुम्ही कामाची पद्धत जिल्हा परिषदमध्ये तुम्ही बोगस बिलं कशी काय काढत आहात? येण्याचं कारण हे आहे, जर तुमच्याकडे मोजे गुणवडे या ग्रामपंचायतीची जर तक्रार प्राप्त झाली, पहिल्यांदा तुम्ही निलंबन या ग्रामसेविका लोणकर मॅडमचं करायला पाहिजे होत्या.
जरी CO जी पंचायत समिती बारामतीचे माने क्लास 1 क्लास 2चे अधिकारी जरी असले, तुमच्या हातामध्ये त्यांचं निलंबनाचा विषय नसेल, पण ग्रामविकास मंत्रालयाला तुम्ही प्रस्ताव पाठवणं, त्या बाबतीमध्ये चौकशी करणं, प्रत्यक्षात अहवाल मागणी करणं किंवा तुमच्याकडून एखादी टीम नियुक्त करून ती बघणं, ही तुमचं काम आहे गजानन पाटील. पण तुम्ही करताय काय? तुम्ही चौकशी कुणाला करायला लावताय? या व्हिडिओला. अरे या व्हिडिओनीच बकवास कागदावर, बनावट कागदांवर, बनावट हाजरी तयार करून पगार काढलाय. या भोलानाथ खोमणे जो ऑपरेटर आहे गुणवडी ग्रामपंचायतमध्ये, ऑपरेटर पहिल्यांदा नियुक्त होता, नंतर तो लिपिक झाला, त्याचं प्रमोशन झालं, तो लिपिक झाला. त्याला तुम्ही काय करताय? अहो तुम्ही विचार करा, जी संभाजीनगरमध्ये त्याची परीक्षा झाली, 12वीचे पेपर झाले, ह्या खोमणेचे जवळजवळ बारामतीपासनं जायला 3 तास लागतात. 110 किलोमीटरच्या वर आहे हे अंतर. जायला 3 तास, याला 3 तास, आणि पेपरला बसायचं म्हणलं तर 11 ते 2 वाजेपर्यंत, म्हणजे 3 तास. आता तुम्ही सांगा गजानन पाटील आणि जे व्हिडिओ आहेत पंचायत समितीचे, आता ह्यांनी कुठल्या दिवशी इथं येऊन फेब्रुवारीचे 28 ते 28 दिवस ह्याची हाजरी कशी काय भरली? जानेवारीला जर हा सायन्सची परीक्षा देत असेल, विज्ञान शाखेची परीक्षा देत असेल, 70% जर हा 12वीमध्ये उत्तीर्ण होऊन जर पास होत असेल, तर जानेवारी महिन्यामध्ये ह्याचे प्रॅक्टिकल असतील का नाही? ज्या त्या विषयांचे प्रॅक्टिकलला न जाता प्रॅक्टिकलला गेला, पेपरला गेला, जानेवारीचे त्याच्या पूर्ण दिवस भरलेले आहेत, फेब्रुवारीचे पूर्ण दिवस भरलेले आहेत, इवन मार्चचे पण पूर्ण दिवस भरलेले आहेत. मग ही बकवासगिरी, बनावट कागदपत्र तयार करण्याची, ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगा, ह्या व्हिडिओला जे माने आहेत आणि हे गजानन पाटील जे CO आहेत, मुख्य कार्यकारी जे जिल्हा परिषदचे आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला दलाली किती भेटत आहे ह्याचं उत्तर पहिल्यांदा सांगा. जर तुमच्याकडे तक्रार प्राप्त झाली तर त्या गोष्टीची शहानिशा करायची. शहानिशा करण्याच्या ऐवजी तुम्ही काय करताय? पगार काढताय. एक सरकारच्या तिजोरीमधनं अर्धा काढताय, आणि जी सेवा ग्रामपंचायतमध्ये, जी या गुणवडी ग्रामपंचायतमध्ये सेवा दिली नाही भोलानाथनं, खोमणेनी, त्याच्या बदल्यात तुम्ही तिथं पण अर्धा पगार काढताय. म्हणजे दोन्हीकडून तो सरकारचा पण पगार घेताय. कशाच्या आधारे? तर खोट्या कागदपत्राच्या आधारे तो पगार काढतोय. मग गजानन पाटील, जरा लाज वाटायला पाहिजे आपल्याला. आपण सरकारचा पैसा खातोय, एकीकड मुंडे साहेब असल्या भारी कारवाई करत आहेत, जनतेच्या सेवा एवढ्या मोठ्या प्रमाणात करत आहे, आणि तुम्हाला दलाली खायला तुमचा तो तिकडं जे पंचायत समितीमध्ये माने बसवलेला आहे तो दुसरा दलाली खाणारा. जर तुम्हाला दलाल्याच खायच्या असतील तर कुठं तर हमाली करा, कुठल्या तर शेतमाल्यावर दलाली खावा. ह्या पगारांवर, लोकांच्या टॅक्सवर तुम्ही दलाली खायच्या बंद करा. तुमच्याकडे सहीचा अधिकार आल्या तर तुमच्या दलाल्या लय जोराने चालू आहेत. बनावट कागदपत्र करून कोण पगार काढतं का? जर असंच जर चालत राहिलं, आताच मोरगाव भागामध्ये, तुमच्याच मोरगावामध्ये गजानन पाटील, ऐका, जिथं विहीर झालीच नाही त्याचं बिल काढताय तुम्ही. गजानन पाटील चाललंय तरी काय तुमच्या जिल्हा परिषदमध्ये? अजून दलाली अजून खायची संपत नाही का? आम्ही पूर्ण 12 एकर क्षेत्र, ती जी क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आम्ही जाऊन, पूर्ण 10.5 एकरचं क्षेत्र आहे, ते गट आहे, त्या गटामध्ये आम्ही जाऊन काय बघितलं? पूर्ण सर्वे केला भारतीय नायकनं, आणि पाहिलं विहीर कुठंच नाही. आम्ही GPS फुटू बघितलं, GPSच्या साह्याने आम्ही बघितलं, लोकेशन बघितलं, विहीर कुठंच नाही, तरी तुम्ही पैसे त्या विहिरीसाठी दिलेला आहे. मग गजानन पाटील आणि जो पंचायत समितीचा व्हिडिओ आहे माने, तुम्ही दलाली खाताय का नाही? अशा प्रकरणामध्ये जर तुम्ही खोटी कागदपत्र तयार करून जर अशीच बिलं काढत असाल, मग ह्याच्या पाठी मग दलाली भेटती, नाहीतर काय भेटतं? आपण पुढील भागामध्ये बघू. ह्या ज्या दलाल्या चाललेल्या आहेत जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत समितीमध्ये, त्याचा भांडाफोड भारतीय नायक नक्कीच करणार आहे.
व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील कांबळेसह भारतीय नाईकसाठी मी अभिजित कांबळे. नमस्कार.